भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकुलकर्णे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकुलकर्णे सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। भगवत पूज्यपाद आचार्य यांनी आपल्या 31 श्लोकात्मक मोहमुद्गर अथवा भजगोविंदम या स्तोत्रामध्ये मानवी जीवनाचं यथार्थ दर्शन घडवलेलं आहे. जीवनाकडे पाहताना ज्या काही उणिवा ज्या काही त्रुटी आहेत त्याचंही दर्शन घडवून दिल्याशिवाय आचार्य राहत नाही. या सृष्टीकडे मनुष्य जसा आहे तसा पाहत नाही. या सृष्टीकडे पाहताना मनुष्य आपल्या अंतःकरणातल्या राग द्वेषाप्रमाणे पाहतो आणि जसा राग असेल जसा द्वेष असेल तशा कल्पनेने कल्पित झालेलं मन इंद्रिय आणि त्या दृष्टीने संपूर्ण जगाचं तो अवलोकन करत असतो. म्हणून कधी कधी आचार्यांचे हे श्लोक वाचल्यानंतर व्यावहारिक जीवनाशी विरोध करणारं आचार्यांचं किंवा अध्यात्म तत्वज्ञान आहे का अशी वाटण्याची शक्यता आहे. पण महापुरुष व्यवहारापासून विपरीत तत्वज्ञान सांगत नाही. पण विपरीत कल्पना केलेली असेल तर त्या विपरीत कल्पनेच्या विरुद्ध यथार्थ दर्शन घडवितात. काल आपण पाहिलं संपत्ती, धन
पैसा याची व्यवहारामध्ये एक स्थान आहे, एक गरज आहे, एक उपयोगिता आहे, एक आवश्यकता आहे. त्याशिवाय दैनंदिन व्यवहार चालत नाही, ही तेवढी सत्यता आहे. आणि म्हणून आचार्यांनी सांगितलं, यल्लभसे निज कर्मोपात्तम. यल्लभसे, जे तुम्हाला स्वतःचं कर्तव्य कर्म परिश्रमपूर्वक कौशल्यपूर्वक करून त्याचा जो काही फलनिष्पत्ती आहे त्या कर्माची फलनिष्पत्ती म्हणून तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला जो काही पैसा प्रामाणिकपणाने त्याला एथिक्स अँड मोरॅलिटीच्या अनुसार प्राप्त होईल, किंवा काल सांगितल्याप्रमाणे त्या संपत्तीला धर्माचं अधिष्ठान असेल आणि त्यानुसार मिळालेली संपत्ती असेल, तर ती संपत्ती प्राप्त करण्याचा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. परंतु प्राप्त होणाऱ्या धनाला संतुष्ट न होता, यल्लभसे निज कर्मोपात्तम, जे आपल्याला कर्माने प्राप्त होतं संपत्ती, तेन विनोदय चित्तम. तेन वित्तम चित्तम विनोदय. त्या संपत्तीच्या द्वारे आपलं चित्त समाधानाला प्राप्त होईल, शांतीला प्राप्त होईल, अंतर्मुखतेला प्राप्त होईल. अशा प्रकारचं जीवनामध्ये यथार्थ वर्तन घडावं. पण लोक आपल्या कर्मापेक्षा जास्त लाभ प्राप्त व्हावा म्हणून आशा धरतात. त्याला इनसेशिएबल थर्स्ट फॉर वेल्थ, कधीही तृप्त न होणारी तृष्णा, आशा, लालसा ही जर वाढवत मनुष्य गेला तर काल सांगितल्याप्रमाणे 15 प्रकारचे अनर्थ या धनाच्या पाठीमागे लागलेले असतात आणि त्या अनर्थ संपूर्ण त्या व्यक्तीचं जीवन अनर्थमय करून टाकतात. म्हणून त्याला असं वाटतं की मी खूप मिळवलं, पण शेवटच्या क्षणी असं लक्षात येतं की याचा काहीच उपयोग होत नाही. आणि म्हणून आपलं सर्वेंद्रियाणाम जरयंती तेजाहा. उपनिषदांनी सांगितलं की अनावश्यक असणाऱ्या धनाच्या तृष्णेची लालसा अंतःकरणामध्ये धरल्यामुळे आपल्या जीवनातील धर्म नष्ट होतो, आपल्या जीवनातलं वीर्य, सामर्थ्य नष्ट होतं, आपली प्रज्ञा नष्ट होते, आपलं तेज नष्ट होतं, आपलं यश नष्ट होतं. आणि म्हणून धर्म, वीर्य, प्रज्ञा, तेजो, यश प्रभूतीनाम क्षपयितृत्वात भोगाहा, असं आचार्यांनी उपनिषदाच्या भाष्यामध्ये, कठोपनिषदामध्ये म्हटलं आहे की हे सगळंची सगळं त्या धनाची आशा धरल्यामुळे हे नष्ट होतं आणि त्यात आयुष्याचा वेच होतो. एक दुसऱ्याची प्रतारणा केल्यामुळे दुसऱ्याचं मन दुःखित होतं, त्याला आपण पीडा देतो, त्याला आपण फसवतो, त्याची हिंसा करतो, त्यामुळे त्याचाही अभिशाप प्राप्त होतो. आपण धर्माचा त्याग केल्यामुळे इकडनं पण त्रास होतो, त्यात आयुष्याचा वेच होतो आणि त्याचबरोबर या सद्गुणांचाही नाश होत असल्यामुळे शेवटी पदरामध्ये व्यक्तीच्या निराशाच येते. आणि मग अशा प्रसंगी दुःखी होण्यापेक्षा त्याच्या अगोदरच आचार्यांनी यथार्थ चित्रण त्याला दाखवून दिलं, बाबा मूढ जयी धनागम तृष्णा. त्या धनागम तृष्णा, धनाची विषयी असणारी तृष्णा, लालसा ही सोडून दे आणि कुरु सद्बुद्धी, त्या बुद्धीच्या मध्ये सद्बुद्धी धारण कर. मी आलो तेव्हा काही आणलं नाही, जाणार आहे तेव्हा काही मी नेणार नाही. आलो असताना अंगावरती वस्त्र नव्हतं, जाताना वस्त्र नसणार आहे. उघड्या हाताने आलो, उघड्या हाताने जाणार आहे.
मग विनाकारण मधल्या काळामध्ये अहंकार, दांभिकता, स्तेयम, हिंसा, नृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयोस्मदा, भेदम, वैरम, विश्वास, संस्पर्धा, व्यसनानिच असे ही 15 अनर्थ विनाकारण मी का वाढवून घेऊ आणि जीवनाचा अनर्थ का करू, असं होऊ नये म्हणून सत जो परमात्मा आहे त्याचं अनुसंधान करावं. ते करता येत नसेल तर सत नाम परमात्मा हा ज्यांच्या चित्ताचा एक स्थायी भाव बनलेला आहे अशा संतांचा संग करावा. त्याला सत्संग असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष सत नाम परमात्मा त्या तत्वावर आपलं अनुसंधान करता येत नसेल, इफ वी कॅन नॉट कॉन्सन्ट्रेट अवर अटेन्शन ऑन सुप्रीम रियालिटी, आपलं जर त्या तत्वावरती पूर्ण लक्ष केंद्रित करता येत नसेल तर ज्यांनी ते सत्तत्व धारण केलेलं आहे त्यांच्या सहवासामध्ये राहणं त्याला सत्संग असं म्हणतात. तिथे राहिल्यानंतर सद्बुद्धी करावी, सत्संग करावा आणि मनामध्ये असणारी जी तृष्णा आहे ती काढून टाकावी. आणि म्हणून तृष्णा काढून टाकल्यानंतर जे काही प्राप्त असेल त्याचा 1/10 भाग धर्म कार्याकरता खर्च करणं आणि मग उरलेल्या भागामध्ये आपल्या संपत्तीचा विनियोग करून समाधानाने जीवन जगणं, आत्मचिंतनामध्ये राहणं हे जीवनाचं यथार्थ दर्शन आहे. पहिल्या श्लोकामध्ये केवळ बाह्य जगताचं ज्ञान संपादन केलं आणि आत्मज्ञान संपादन केलं नसेल तरी जीवन अपूर्ण आहे. दुसऱ्या वर्गामध्ये काही लोक म्हणतील जाऊ द्या, आम्हाला विद्येची काही गरज नाही, पण बऱ्याच लोकांजवळ धन असेल तरी विद्यावानाला विकत घेतात. असं असल्यामुळे मोठमोठे बिल्डर्स असतील, मोठमोठे कंपनीचे मालक असतील, मोठमोठे शिक्षण संस्था चालक असेल किंवा मोठ्या पदावरती असणारे मंत्री असतील, यांचं शिक्षण फारसं झालेलं नसतं. पण यांच्या हाताखाली असणारे जे लोक आहेत त्यांचं मात्र शिक्षण खूप झालेलं असतं. एखादा संस्था चालकाला फक्त सही येते, पण त्याच्या हाताखाली काम करणारे MA PhD झालेले शिक्षक असतात. कंपनी कामगाराला कधी कधी मालकाला फार लिहिता येत नाही, पण त्याच्या हाताखाली मोठमोठे MBA झालेले असे नवयुवक असतात. आणि म्हणून काही लोक म्हणतात की नाही, विद्या नसेल तर चालेल, पण धन असेल तर आम्हाला विद्या विकत घेता येईल. पण मग अशी धन प्राप्त करूनही जर तृष्णा थांबत नसेल तर त्या धनाचाही काही उपयोग नाही आणि त्या ज्ञानाचाही काही उपयोग नाही. तिसरा एक वर्ग आहे यापेक्षा, तो म्हणतो आय डू नॉट हॅव इंटरेस्ट इन एज्युकेशन अँड वेल्थ. आम्हाला त्या ज्ञानाची काही गरज नाही आणि धनाची काही गरज नाही. आम्हाला वाटतं ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, खूप ऋण करावं, घ्यावं, धन घ्यावं, ऋण करावं आणि आपल्याला वाटेल ते सुख उपभोगावं. अशा सुख उपभोगाची लालसा असणाऱ्याच्या मध्येही, ज्याला आपण सेन्स एन्जॉयमेंट असं म्हणतो, तेव्हा आचार्यांनी या सुख उपभोगाच्या लालसा असणारे लोक सुद्धा रात्रंदिवस त्या जगामध्ये सुख उपभोगाची लालसा धरून त्याच्या पाठीमागे पळत सुटलेले असतात. आणि त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एका व्यक्तीच्या स्वरूपात वर्णन केलेलं आहे. ते वर्णन आपण बघूया. नारीस्तनभर नाभिदेशम दृष्टा माघा मोहावेशम एतन्मांसवसादि विकारं मनसि विचिन्तय वारं वारं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. आचार्य हे जेव्हा श्लोक रचना करतायत किंवा जेव्हा बोलतायत, त्यांच्या समोर सगळे पुरुष आहेत, संन्यासी आहेत, साधक आहेत.
आणि म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्याच्याविषयी आकर्षण आहेत, लालसा आहे, प्रलोभन आहेत, त्या विषयाचं वर्णन करतात. हा श्लोक वाचल्यानंतर अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे, विशेषतः मातृवर्गाला असं वाटण्याची शक्यता आहे की आचार्य एवढे मोठे तत्वज्ञ होऊन गेले आणि त्यांनी आमच्या विरोधी असं हे का लिहिलं. खरं म्हणजे हे पुरुषांना सांगत असल्यामुळे इथे थोडासा स्त्रियांच्या विषयी अनुद्गार काढल्यासारखं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. परंतु या ईश्वर सृष्टीमध्ये संपूर्ण सृष्टीच ईश्वराची असल्यामुळे या सृष्टीत कोणालाही दोष द्यावा असं नाही. पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये आसक्ती असेल, ती आसक्ती काढण्यासाठी एक प्रतिपक्ष भावना म्हणून साधकांच्यासाठी म्हणजे पुरुष साधकांच्यासाठी हा विचार केलेला आहे. तसं जर पाहिलं तर नैसर्गिकरित्या ज्याला अट्रॅक्शन ऑफ ऑपोजिट जेंडर असं म्हणूया, हा एक पशुपक्ष्यांच्या मध्येही असतं आणि माणसांच्या मध्ये आहे, देवादिकांच्या मध्ये आहे. यामध्ये अनैसर्गिक असा काही भाग नाही किंवा दोष आहे असंही नाही. पण ज्यांनी विशिष्ट ध्येयाने जगायचं ठरवलं, विशिष्ट साधनेच्या द्वारे जगायचं ठरवलं, एक विशिष्ट व्रताचं परिपालन करायचं ठरवलं, अशांच्या जीवनामध्ये पुन्हा जर विपरीत भावना, चुकीची भावना निर्माण झाली तर साधना भ्रष्ट होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून इथे विरोधी जेंडर, विरोधी अशा लिंगाचा किंवा विरोधी अशा पुरुषांना सांगते वेळेस स्त्रीच्या दोषांचं वर्णन केलेलं आहे. पण आपण समजून घ्यायचं, एखादी स्त्री जर आपल्या महिला शिष्यांना समजावून सांगत असेल तर ती पुरुषांच्या बद्दल, त्यांच्या दोषांच्या बद्दल बोलत असेल. पण इथे बोलणारे पुरुष हे गुरु असल्यामुळे आणि त्यांच्यासमोर पुरुष शिष्य असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये कदाचित स्त्री भावाविषयी एक प्रकारचं आकर्षण आणि मिथ्या कल्पना असेल तर त्या निघून जाव्यात ह्याकरता हा इथे दोषाचं वर्णन केलेलं आहे. इथे स्त्रियांची निंदा करणं हा मूळचाच भाग नाही. फक्त पुरुषाच्या अंतःकरणामध्ये हा एक विकनेस असतो, एक असमर्थता असते, एक आकर्षण असतं आणि म्हणून ते आकर्षण दोषास्पद असल्यामुळे ते निघून जावं ह्याकरता या शरीराचं वर्णन केलेलं आहे. आणि तसं जर पाहिलं, सध्याच्या ह्या कमर्शियल युगामध्ये कोणतंही प्रोडक्शन आपण काढलं की त्याची जाहिरात देताना मात्र त्या ठिकाणी स्त्रियांना बसवलं जातं. ते बँकिंगमध्ये असेल किंवा एखाद्या कमर्शियलमध्ये असेल किंवा एखाद्या शिक्षण संस्थेचं किंवा एखाद्या हॉस्पिटलचं रिसेप्शन असेल, तिथे खरं म्हणजे पुरुष असायला पाहिजे असतात, पण तसं काही नाही, तिथे स्त्रियांनाच बसवलं असतं. कारण हा पुरुषांचा हा विकनेस, असमर्थता असते, हे आकर्षणाचा भाग असतो. आणि बऱ्याचदा रामकृष्ण परमहंस म्हणायचे की या दोन गोष्टी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असता कामा नाहीत, कांचन आणि कामिनी. आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना सन्मान सुद्धा दिलेला आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी नारींचा सन्मान असतो त्या ठिकाणी देवतांचा वास असतो. आणि म्हणून नारी, स्त्री हे त्यागाचं प्रतीक आहे, हे समर्पणाचं प्रतीक आहे, हे सर्वांना समावेशक समावून घेण्याचं एक तत्व आहे. आणि म्हणून सगळ्या स्त्रियांच्यामध्ये काही खूप मोठे सत्वगुण आहेत, ते म्हणजे त्याग, समर्पण ही गोष्ट आहेत. आणि कधीही जीवन जगताना डाऊन टू अर्थ, अगदी या ग्राउंड लेवलवरती
जगण्याचं काम या महिलांच्या मध्ये असतं. कितीही तणावपूर्ण घरामध्ये वातावरण असेल तर सौम्य विनोद करून ते गांभीर्यपूर्ण वातावरण शांत करण्याची कला या स्त्रियांच्या मध्ये आहे. त्याला नॅचरल ह्युमर असं म्हणतात. एक नैसर्गिक विनोद करून, काहीतरी मुलांच्या बद्दल बोलून, काहीतरी मुलींच्या बद्दल बोलून, काही कामाच्या बद्दल बोलून एकदम गांभीर्यपूर्ण असणारं वातावरण शांत करण्याची कला ही स्त्रियांच्या मध्ये असते. आणि आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या वस्तू असेल, व्यक्ती असेल, त्यांच्याविषयी स्वाभिमान बाळगण्याची कौशल्य सुद्धा या स्त्रियांच्या मध्ये असतं. आणि एक त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज, कितीही परिस्थिती असेल तर तडजोड करून जीवनाला आकार देऊन आहे त्या परिस्थितीमध्ये सामावून घेण्याचं कौशल्य ह्या स्त्रियांच्या मध्ये असतं. आणि दुसरं आहे कम्युनिकेशन स्किल. हे स्त्रियांच्या मध्ये जास्त असतं. माणसं 10-10 किलोमीटरचा प्रवास जवळ बसून एकमेकांसमोर बोलत सुद्धा नाही, पण प्रवास करताना स्त्रियांना 5 मिनिटाचा जरी वेळ भेटला तरी एकमेकाचं गाव, नाव, स्वभाव, वैशिष्ट्य, कुठून आलेलं आहे हे सगळं ते एकमेकाला समजून घेतात. हे कम्युनिकेशन स्किल त्यांच्यामध्ये आहेत. काही जरी असेल तरी प्रयत्नाने अंतःकरणामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण होतो. ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. आणि जीवन जगताना फारसं त्या ड्रामा करत नाही, पुरुषांप्रमाणे नाटक करत नाही, सहजतेने जगण्याचा प्रयत्न करतात. सपोर्टिव्ह नेचर त्यांचं असतं. आणि कितीही दोष असले आपल्या परिवारातील, मुलांचे, मुलींचे, आपल्या घरातल्या माणसांचे दोष असेल तरी ते त्यांना स्वीकारतात. म्हणजे ॲक्सेप्टिंग ऑफ फ्लॉज, दोषासहित त्यांचा स्वीकार करतात. आणि मुलाबाळांच्या विषयी नैसर्गिक दया त्यांच्यामध्ये असते. एक प्रकारचा स्मार्टनेस असतो, एक प्रकारची प्रामाणिकता असते. आणि काही जरी झालं तरी इंडिपेंडन्स जगण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असते. असे अनंत सद्गुण त्यांच्यामध्ये असतात. आणि ह्यामुळेच कदाचित व्यक्तीच्या मध्ये अंतःकरणामध्ये एक प्रकारची लालसा निर्माण होते, आकर्षण निर्माण होतं. पण गृहस्थ आश्रमिक जीवन जगताना पती पत्नी एकमेकाच्या विषयी प्रामाणिकपणाने जीवन जगत असताना, त्यांना त्या एकमेकाच्या विषयी वागत असताना त्यांचं जीवन हे एकमेकाला पूरक असतं, त्यामध्ये काही दोष नसतो. परंतु परख्या व्यक्तीच्या बद्दल अंतःकरणामध्ये काहीतरी चुकीची भावना असेल तर मग दोष उत्पन्न होतो. आणि म्हणून आचार्य एवढे मोठे तत्वज्ञ असताना देखील त्या या संबंधाचा विचार करतात की माणसाचा संबंध जेव्हा मुलगा जन्माला येतो त्याचा संबंध त्याच्या नाळीशी जोडलेला असतो, नाभीशी जोडलेला असतो. आणि जेव्हा लहानचा मोठा होतो तेव्हा मातेच्या दुधाशी संबंध येतो, मातृस्तनाशी संबंध येतो. आणि नाभीशी संबंध हा त्याचा पहिल्यापासून असतोच. म्हणून ते नैसर्गिक आकर्षण त्याच्यामध्ये असण्याची शक्यता असते. आणि म्हणून डोळे उघडले म्हणून आपल्या समोर बहिणीसारख्या, आईसारख्या आणि अनेक स्त्रिया आपल्याला दिसतात. आणि म्हणून त्यांच्याविषयी एक चांगल्या प्रकारची भावना असावी. म्हणून शंकराचार्य सांगतात, डोळे उघडले असेल आणि आपलं लक्ष गेलं असेल एखाद्या स्त्रीकडे तर आपण त्या साधकाने कसं जीवन जगलं पाहिजे. नारीस्तनभर नाभी देशम दृष्ट्वा मागा मोहावेशम. आणि म्हणून त्याने सारखं पुन्हा 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 त्यांच्याकडे मोहावेशम पाहू नये, मोहाने अविष्ट होऊन पाहू नये. म्हणजे एक लस्ट, ग्रीड ह्या भावनेने त्यांच्याकडे पाहू नये. ह्याकरता जे प्रशिक्षण शाळा कॉलेजमध्ये दिलं जात नाही ते शिक्षण या आध्यात्मिक धर्मगुरूंनी दिलं आहेत. याकरता आई वडील यांनी आपल्या मुलांना तशा प्रकारचं शिक्षण हे लहानपणापासूनच दिलं पाहिजे. नाहीतर आपल्या समाजामध्ये मोठमोठे उच्च पदाधिकारी असणाऱ्या स्त्रियांना देखील अनेक प्रकारच्या हॅरेसमेंटला सामोरं जावं लागतं. तर सामान्य स्त्रियांची सोडूनच द्या, पण अगदी उच्च विद्या विभूषित असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा अनेक प्रकारच्या ह्या कुदृष्टीला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून आचार्य सांगतात, केवळ सुखोपभोगाची लालसा ठेवून तुम्ही जर इतरांच्याकडे, परस्त्रीच्याकडे पाहून
जीवन जगण्याचा प्रयत्न केला असेल तर तो तुमचा मोह आहे. आणि मोह म्हणजे मोह वैचित्य, तो तुमचा भ्रम आहे. तुम्हाला विनाकारणच तुमच्या अंतःकरणामध्ये असणारे विकारांचा दोषारोपण तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीवरती करतात, वस्तूवरती करतात आणि तुमचं जीवन वाया घालवतात. ह्याकरता तुम्ही नारीस्तनभरनाभी देशम, त्या शरीराच्या, स्त्रीच्या विशिष्ट शरीराच्या अवयवांच्याकडे पुन्हा पुन्हा पाहून, डोळे दृष्टी जर उघडी असेल तर नजर जाईल, पण त्या विशिष्ट भावनेने जर तुम्ही पाहत असेल आणि तुमच्या अंतःकरणामध्ये तशा प्रकारचा मोह होत असेल तर ही गोष्ट चुकीची नाही. कारण त्या इंद्रियांच्या उपभोगाच्या लालसा तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर ती चुकीची गोष्ट आहे. कारण का, याचं कारण सांगतात, एतन मांस वसादी विकारम. शरीराच्या मध्ये आहे तरी काय हो, म्हणजे स्त्री साधक असेल त्यांनी पुरुषांच्या बद्दल विचार करावा आणि पुरुष साधक असेल तर त्यांनी स्त्रियांच्या बद्दल विचार करावा. कारण एकमेकाच्या बद्दल हे विशिष्ट आकर्षण हे असतं. आता तर ह्या मीडियाच्यामुळे इतके प्रकार निघालेले आहेत, त्यामध्ये स्त्री आहे, पुरुष आहेत, नंतर मधला नपुंसकलिंग आहेत, त्याचे आणखी 4-5 प्रकार, व्हरायटीचे आणखी ह्या आधुनिक वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. गे आहेत, अनेक 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 प्रकार आहेत. त्याच्या डिटेल्समध्ये मला जाण्याची आवश्यकता नाही, कारण ते मला माहितीच आहेत ते. आणि म्हणून हे सगळं जरी असलं तरी आहे शरीराच्या मध्ये काय आहे, त्वचा आहे, मांस आहे, रक्त आहे, शिरा आहे, मेद आहे, मज्जा आहे, हाडे आहे, विष्ट आहे, मूत्र आहे, पू आहे, या सगळ्यांचा समुदाय म्हणजे हा मानवी देह आहे. म्हणून आचार्य सांगतात, एतन मांस वसादी विकारम. हा मानवी देह म्हणजे तरी काय आहे हो, विष्टामित्र चहूकडे असा हा सगळ्या रक्त, मांस, रुधिर, हाडं यांचा समुदाय आहे. म्हणून कोणाला जर चांगलं वाटत असेल तर नुसतं नाक काढून दिलं तर फक्त त्यांना एक भीती वाटेल. त्यांना नुसतं दात चांगले आहे म्हणून जर पाहिलं तर दात काढून द्या बरं, त्यांना ते वाईट वाटेल. नाक चांगलं आहे पण नाकाच्या आतमध्ये काय, घाणच ना. दात चांगले पण दाताच्या आतमध्ये काय, घाणच आहे ना. त्वचा भगवंताने वरून चांगली पॅकिंग केलेली आहे, पण आतमध्ये काय आहे, केवळ आणि केवळ अशा विकारांचाच एक भाग आहे. आणि असं असताना जसे गटारीतले किडे सातत्याने त्या गटारीच्या त्या घाणीमध्ये लोळत असतात, आणि तसंच जर मांस, त्वचा, रक्त, शिरा, हाडं समुदाय, विष्टा, मूत्र, पू यांच्या समुदाय म्हणजे शरीर असेल, आणि ह्या शरीराच्याकडे आकृष्ट होऊन पुरुष साधक स्त्रियांच्या विषयी एक चुकीची भावना ठेवून किंवा स्त्री साधक पुरुषांच्या विषयी चुकीची भावना ठेवून आपलं जीवन व्यतीत करत असेल आकर्षणाच्या पायी, याकरता शंकराचार्य ॲडवाइज करतात टू गिव्ह अप द लस्ट पॅशन फॉर वुमन, असं पुरुषांसाठी आहे, आणि मॅन असं स्त्रियांसाठी आहे. आणि म्हणून ही कांचन आणि कामिनी यांचा त्याग करावा. आणि तुम्हाला काय सुंदर वाटतं, हाडं सुंदर आहे का, रक्त सुंदर आहे का, मांस सुंदर आहे का, मज्जा सुंदर आहे, काही सुंदर नाही. हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखादा पेशंट जेव्हा येतो तेव्हा त्याच्याशी जेव्हा सगळे शस्त्रक्रिया करतात तेव्हा एक शरीर आणि त्यातले विशिष्ट अवयव आहेत असं म्हणूनच ते सगळे वैद्यकीय लोक त्या पेशंटकडे पाहत असतात, त्यांना त्यात काही वाटत नाही. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात, या शरीराच्या मध्ये काय, एतन मांस वसादी विकारम. हा मांसादी विकार आहे, म्हणजे हा षडविकाराच आहे. त्यात अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यती असा हा दोषास पद हे शरीर असल्यामुळे मनसी वारंवार विचिंतय, मनामध्ये पुन्हा 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 हे शरीर म्हणजे काय आहे, मांसादी विकाराचा हा गोळाच आहेत ना. याकरता देहाच्या मध्ये आकृष्ट होऊन स्वतःला जीवन खर्ची घालणं आणि आयुष्यातले सगळे सामर्थ्य वाया घालवणं हे दोषास्पद असल्यामुळे जीवन म्हणजे काही हे गटारीतल्या किड्याप्रमाणे जंतूसारखं आपलं जीवन नाही. आपलं जीवन हे मुक्त होण्याकरता आहे. विनाकारणाच या सामान्य गोष्टीमध्ये
बुद्धिमान मनुष्याने का वेळ घालवावा याकरता त्यांनी ह्या शरीराच्या पेक्षा एक उच्च दर्जाचं जीवन आहे. आपण जे जीवन जगतोय ना ते जीवन सापेक्ष जीवन जगतोय. म्हणजे आपण ज्याला आनंद म्हणतो तो आनंद खरा नसतो, तो दुःखाच्या सापेक्ष आनंद असतो. म्हणजे आता किडनी स्टोन समजा मला झाला, मी आता खूप वेदनाने संत्रस्त झालो, डॉक्टरांनी औषध दिलं, आता बरा वाटलं, आता छान वाटलं, आता आनंद वाटला. मग हा आनंद म्हणजे का खरा आनंद आहे? नाही, हा दुःखाच्या सापेक्ष असणारा आनंद आहे. आणि या व्यावहारिक जे दुःख आहे ते तरी कसं आहे? या व्यावहारिक सुखाच्या सापेक्ष आहे. म्हणजे सुखाच्या सापेक्ष दुःख आणि दुःखाच्या सापेक्ष सुख, आणि हे सुख दुःख दोन्हीही देहाच्या सापेक्षने असल्यामुळे आपलं जगणं हे शरीरांतर्गत असणाऱ्या सुख दुःखाच्या सापेक्षाने जीवन जगणं आहे. पण खरा जो आनंद आहे ना, तो सुख आणि दुःख या द्वंद्वाच्या पलीकडचं जे जीवन आहे ना, ते खरं आनंदी जीवन आहे, ते खरं जीवनमुक्तीचं जीवन आहे. म्हणून आपण 15व्या अध्यायामध्ये विचार करताना पाहिलंय, द्वंद्वैर विमुक्त सुखदुःख संज्ञैर. या सुखदुःखाच्या द्वंद्वाच्या पलीकडचं जीवन जगणं आहे ना, तो निखिळ आत्मानंद आहे. मग निखिळ आत्मानंद जगायचा असेल तर या शरीरांतर्गत असणारे द्वंद्व आणि शरीर याच्याविषयी भ्रामक कल्पना माणसाच्या मनामध्ये असेल तर मग आधुनिक अनेक युवक युवती आणि चांगले शिकलेले अशिकलेले माणसं सुद्धा ह्या यूट्यूब असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टाईज असतील, वेगवेगळ्या प्रकारचे असे अनेक एंटरटेनमेंट असेल, त्याच्याविषयी आपला वेळ वाया घालवतात आणि नको ते चित्रण पाहत असतात. यातून बाहेर पडून द्वंद्वाच्या पलीकडे असणारं निर्द्वंद्वात्मक सुखाची अनुभूती यावी याकरता काय करायचं असेल तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अर्थात या द्वंद्वाच्या अतीत असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला भजावं, त्याचं सुख प्राप्त करून घ्यावं, त्याचा आनंद प्राप्त करून घ्यावा. आणि म्हणून स्त्रियांनी पुरुषाच्या बद्दल आणि पुरुषाने स्त्रियांच्या बद्दल विनाकारण देहाच्या स्तरावर येऊन आकर्षणाचा भाव निर्माण करून त्या द्वंद्वात अडकू नये, तर द्वंद्वातीत व्हावं. हा यथार्थ दर्शन आचार्य भगवत्पाद यांनी या 3 क्रमांकाच्या सूत्रातून मानवी जीवनाला सांगितला. आणखी काही विचार आपण उद्या पाहूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.